वेलकम टू सखी. सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मस्त आणि खमंग अशी चिकन बिर्याणी बनवली आहे. अगदी साध्या सिंपल पद्धतीने बनवलेली ही चिकन बिर्याणी खायला खूप भारी आणि खूप मस्त लागते. हॉटेलसारखं यामध्ये मी काहीही ॲड केलेलं नाही. अगदी फ्रेश अशी ही बिर्याणी खूप रुचकर, खूप टेस्टी आणि खूप खमंग अशी झाली होती. लहान मुलांना तर खूप खूप आवडते. माझ्या घरामध्ये बिर्याणी आवडत नाही अशी एकही व्यक्ती नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत बिर्याणी सर्वांनाच खूप आवडते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. या ठिकाणी मी 1 किलो चिकन छान मस्त स्वच्छ धुवून घेतलं आहे. जेवढं तुम्ही चिकन छान आणि स्वच्छ धुवून घ्याल, तेवढी बिर्याणी टेस्टी होते. त्यामुळे चिकन धुवायला कधीही हलगर्जीपणा करायचा नाही. चिकन मस्त धुवून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये कांदा, टोमॅटो, मीठ, आलं, लसूण एवढं ॲड केलं आहे मी आत्तापर्यंत. त्यानंतर कट केलेली हिरवी मिरची आहे. बिर्याणी आपल्याला जास्त तिखट करायची नाही. अगदी प्रमाणातच आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे. ही मिरची जास्त तिखट नाही. फक्त दिखाऊपणा आहे आणि तो मुलांना खूप आवडतो. म्हणून मी या ठिकाणी हिरवी मिरची ॲड केली आहे, की चला मी आज मिरचीसुद्धा खाल्ली. हा फील मला त्यांना द्यायचा होता आणि तिखटासंबंधीची भीती होती ना त्यांच्या मनामध्ये ती काढायची होती. म्हणून या ठिकाणी मिरची मी कट करून घेतली. मिरची खूप तिखट नाही, अगदी नॉर्मल अशी आहे. त्यानंतर घरातला आपला साठवणीतला जो मसाला साठवणीतला मसाला नाही, मी बिर्याणी मसाला आणला होता. आमच्याकडे हा बिर्याणी मसाला मिळतो आणि याने बिर्याणी खूप टेस्टी होते. तर सर्व बिर्याणी मसाला मी यामध्ये टाकला आहे. या ठिकाणी जर आपण त्यांना सांगितलं, की मला अर्धा किलोची बिर्याणी हवी आहे, तर ते अर्धा किलोची बिर्याणी मसाला देतात. 1 किलो म्हटलं तर 1 किलोचा देतात. वरून दही टाकलं आहे आणि मस्त असं याला मी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलं आहे. सध्या माझा जो ट्रायपॉड आहे ना, तो तुटलेला आहे आणि मला एका हाताने कॅमेरा धरावा लागतो आणि एका हाताने शूट करावं लागतं. मुलं जर कोणी सोबतीला असतील तर मग काही अडचण येत नाही. पण जर कोणी सोबतीला नसेल, तर शूट करायला मला खूप अडचण येत आहे. त्यामुळे सध्या एवढ्यात मी व्हिडिओ टाकूच शकलेली नाही किंवा शूटच करू शकलेली नाही. तर तांदूळ जो होता ना, तो मी 15 मिनिटं तरी धुवून सोक करायला ठेवला होता. नंतर त्याच तांदळामध्ये ना मी गरम पाणी एक पातेलं भरून ॲड केलं आणि घमिलं असंच उचललं आणि ते गॅसवर ठेवून दिलं. आता मी यामध्येच हा जो तांदूळ आहे ना, तो शिजून घेणार आहे. कारण बिर्याणी करायचा खूप कंटाळा आला होता. पण बिर्याणी हा पदार्थ सर्वांचा खूप आवडता आहे. त्यामुळे माझ्याकडे नाही म्हणण्याचा ऑप्शन शिल्लकच नव्हता. गॅसची जी फ्लेम आहे ना, ती मस्त अशी हाय करून घेतली आणि आता मस्त आपला जो राईस आहे ना, तो शिजत आहे. तर वरून मी थोडेसे शहाजिरे, तेजपत्ता वगैरे ॲड केला. अगोदर मी काही ॲड केलेलं नव्हतं. तर मस्त असं नाही का जो राईस आहे ना, तो 90% तरी कुक होत आलेला आहे. अजून थोडासा कुक होऊ देणार आहे. आणि खूप मोकळा सळसळीत असा हा जो राईस आहे ना, तो बनलेला आहे. चिकनही जे आहे ते छान असं मॅरिनेट झालेलं आहे. अर्धा तास झाला आहे चिकन आपण मॅरिनेट करायला ठेवलेला. आज तर चिकन खूप छान आणि खूप मस्त होतं. नंतर मी या राईसवरती थोडंसं झाकण ठेवलं आणि याच्यामधलं जे एक्स्ट्राचं जे पाणी होतं ना, ते काढून घेतलं आणि खूप मस्त मोकळा सळसळीत असा हा राईस तयार झाला होता. हा बिर्याणीचा तांदूळ होता. नाव काय होतं हे मला तर काही माहिती नाही. पण खूप छान असा तांदूळ शिजला गेला होता. आता आपण जे चिकन आहे ना, ते व्यवस्थित असं शिजवून घेणार आहोत आणि मग नंतर बिर्याणीला थर देऊन घेणार आहोत. असा राईस आहे ना, हलवायला खूप भारी असं वाटतं, खूप मस्त वाटतं. थोडासा मोकळा करून घेतला म्हणजे यामधली जी एक्स्ट्राची वाफ आहे ना, ती निघून जावी म्हणून. लगेचच कढई जी आहे ना, ती गॅसवरती ठेवून घेतली. मुलांना 2 मिनिटं कॅमेरा सेट करायला धरायला लावला. पण तो काही जमला नाही म्हणून म्हटलं चला जसं शूट होईल तसं होईल. पण खूप दिवस झाले आता व्हिडिओच नाही. काहीतरी करून आपल्याला एकतरी व्हिडिओ पोस्ट करणं गरजेचं आहे. म्हणून जमल तसं मी शूट केलं. कढईमध्ये तेल, कांदा, टोमॅटो मस्त परतून घेतला. थोडंसं आलं लसूणही टाकलं होतं. मोबाईल आहे ना, तो सारखा-सारखा खूप हलत आहे. तो सेट असा होतच नाही. आता परत मी माझ्या हातात मोबाईल घेतला आहे आणि एका हाताने जे चिकन आहे ना, ते कढईमध्ये टाकून घेतलं घेतला आहे. तेजपत्ता जो होता, तो मी भातावरती काढून ठेवला. असं करत-करत आहे ना, मी चिकन बिर्याणीला जसं हवं आहे ना, तसं तर शिजवून घेतलं. मध्ये-मध्ये काही शूट मला दाखवता आला नाही. आता बिर्याणीला थर लावण्याची वेळ आलेली आहे. तर या ठिकाणी मी साधारणपणे 1 वाटीभर तांदूळ खाली टाकून घेतला आणि यामध्ये तांदूळ शिजवून घेतलेलं जे पाणी होतं ना, तर ते 1 ग्लास एवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. अजिबात घाबरायचं नाही, की आपण बिर्याणीमध्ये पाणी घालतो. तर आपण बिर्याणीमध्ये पाणी घालत नाही, तर आपण खाली तळाशी पाणी घालतो, ज्या ठिकाणी आपल्याला बिर्याणीला दम द्यायचा असतो. जर आपल्याकडे पाणी असेल, तरच त्याची वाफ तयार होणार आहे आणि बिर्याणीला जो दम आहे ना, तो छान बसला जाणार आहे. म्हणून अगदी न घाबरता 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि मग नंतर आपल्याला बिर्याणीची जी लेयर आहेत ना, ती द्यायची आहे. तर या ठिकाणी माझी पहिली लेयर देऊन झालेली आहे.
आता दुसरी लेयर देणं चालू आहे. अगदी साधी सिंपल अशी बिर्याणी होती. कुठलाही मला दिखाऊपणा वगैरे काही करायचा नव्हता. आपण घरात जशी बनवतो तशी मी बिर्याणी बनवलेली आहे. पण बिर्याणी कशी जरी बनवली तरी ती खूप भारी आणि खूप टेस्टी अशी होते. आता दुसरी लेयर देणं चालू आहे. तर दुसऱ्या लेयरला मी अगदी थोडंसं नाही म्हणता येणार, साधारणपणे 200 ते 250 ग्रॅम अंदाजे एवढं चिकन जे आहे ना आणि मसाला तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे. असे करत आपल्याला 2 ते 3 थर देत राहायचं आहे. कॅमेरा खूपच हलत आहे, पण काहीच ऑप्शन शिल्लक नाही. मी एका हाताने कॅमेरा धरला आहे आणि एका हाताने माझं जे काम आहे ना, ते मी चालू ठेवलेलं आहे. तर आता या ठिकाणी मी तिसरा थर देत आहे. तिसरा थरही आपल्याला याचप्रमाणे द्यायचा आहे. 1 किलो चिकन आणि 1 किलो तांदूळ असं हे प्रमाण आहे. म्हणजे ही 2 किलोची आपली बिर्याणी झालेली आहे. 2 किलोची बिर्याणी माझ्या घरामध्ये 2 वेळेसच पुरते. खूप जास्त अशी पुरत नाही. सध्या मला बिर्याणी खूप जास्त लागते. वरून आता कांदा आणि कोथिंबीर जी आहे ना, ती स्प्रेड करायची आहे. थोडीशीच राहिली आहे, पण मी टाकलेली आहे. तर असं मस्तपैकी चौथीही लेयर माझी जी आहे ना, ती लावून झाली होती. एका हाताने काम करणे आणि एका हाताने लेयर लावणे हे माझं चालू होतं. पण व्हिडिओ कसा तरी शूट झाला. हे माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. लवकरात लवकर मी नवीन ट्रायपॉडचा बंदोबस्त करणार आहे आणि मग आपले रेग्युलर व्हिडिओ येत जाणार आहेत. तर वरून थोडासा कलर टाकावा म्हणून तुपामध्ये 1 चमचाभर हिरवा कलर मिक्स करून घेतला आणि वरून हिरवा कलर ॲड केला आहे. कुठलाही कलर टाकला तरी ही बिर्याणी जी आहे ना, ती खूप भारी अशी वाटते. कलर जो आहे ना, तो असा मिक्स झाला नव्हता. खूप डार्कही कलर असा आला नव्हता. नॉर्मल असा फेंट हिरवा कलर बिर्याणीमध्ये मी ॲड केला. त्यानंतर मी बिर्याणीला जवळ-जवळ 30 मिनिटे लो गॅसवरती ठेवलं. मध्ये 1 मिनिटही गॅस वगैरे कमी जास्त असा काही केला नाही. 30 मिनिटानंतर मी बिर्याणीला खाली उतरवलं आणि जेव्हा अजून 15 मिनिटं होतील ना, तेव्हा बिर्याणीचं झाकण खोललं. तेव्हा असा बिर्याणीचा लूक असा दिसत आहे. बिर्याणी खायला खूप छान मस्त अशी झालेली आहे. वास तर खूप सुंदर असा येत आहे. चला तर नक्की तुम्ही याप्रमाणे एकदा बिर्याणी ट्राय करून पहा. खूप छान मस्त भारी अशी लागते. मुलांना तर बिर्याणी खरंच खूप आवडते. माझ्या घरात तर बिर्याणी ना सर्वांचा सर्वात फेव्हरेट असा आयटम आहे. त्यामुळे मी बिर्याणी नेहमीच बनवत राहते. बिर्याणीसोबत खाण्यासाठी मी ना थोडासा अ, रस्सा केला होता. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर करायला विसरू नका.